नागपुर के पांचपावली इलाके से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां मामूली कहासुनी ने हिंसक रूप ले लिया। कल दोपहर करीब 2:45 बजे इलाके के दो गुटों शकील अहमद सिद्दीकी और मुख्तार सिद्दीकी के परिवार के बीच जमकर मारपीट हुई। बताया जा रहा है कि दोनों परिवारों के बीच फुटपाथ की जगह और गैस रिफिलिंग की शिकायतों को लेकर लंबे समय से विवाद चल रहा था, लेकिन कल नमाज के बाद घूरकर देखने जैसी छोटी सी बात पर चिंगारी भड़की और देखते ही देखते दोनों पक्ष आमने सामने आ गए। इस विवाद में लात घूसों के साथ साथ लाठी डंडों और लोहे की रॉड का भी इस्तेमाल किया गया, जिससे कई लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। मामले की गंभीरता को देखते हुए पांचपावली पुलिस ने तुरंत दोनों पक्षों को संभाला। पुलिस ने अब तक 3 आरोपियों को हिरासत में ले लिया है और अन्य की तलाश जारी है। आगे की जांच पांचपावली पुलिस कर रही है। अगदी बरोबर आहे। काल 2:45 ते 3 वाजताची दरम्यानची घटना आहे। बीट मार्शलला माहिती मिळाली, आम्ही पण प्रत्यक्ष ऐकून आम्ही स्पॉटवर गेलो। तोपर्यंत मारामारी सुरूच होती। दोन गटात सिद्दीकी परिवार आहे, शकील अहमद सिद्दीकी वेल्डिंगची दुकान व इतर दुकान आहेत, त्याच्या बाजूला दुसरा गॅस रिपेरिंग आणि चप्पल दुकान दुसरं अहमद सिद्दीकी। या दोन गटामध्ये जुन्या वाद होता। एक ईदगाह प्लस फुटपाथची जागा हॉकर झोन या अनुषंगाने बरेच दिवसात त्यांच्यात भांडणं सुरू आहेत। NIT आणि NMCच्या प्रकरणात वाद सुरू आहे। तसेच गॅस दुरुस्तीवाल्याला गॅस रिफिलिंग करतो म्हणून या लोकांनी काही माहिती द्यायची आणि काल नमाज झाल्यानंतर 2:30-3 वाजताच्या दरम्यान त्यांनी घुरून बघितलं। त्या कारणावर एक दोन करता दोन्ही परिवार आपसात भिडले। दोन्ही परिवार हाताबुक्कीने दंड्याने लोखंडी रॉडने असे मारहाण करून एक दुसऱ्याला गंभीर जखमी केले। अशा तक्रारीवरून शकील अहमदच्या सिद्दीकीच्या तक्रारीवरून मुख्तार सिद्दीकी यांच्या पार्टीचे 10 आरोपी आहेत, त्याच्यात महिला पण आहेत। तसेच मुख्तार सिद्दीकीच्या रिपोर्टवरून यांचे शकील अहमद सह 14 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात आहे आणि प्रत्येक आरोपीला आपण ताब्यात घेऊन विचारपूस करून गुन्ह्यात अटक करून तपास करीत आहे। एक पार्टीचा तपास PSI जाधव करत आहे आणि दुसऱ्या अपोजिट पार्टीचा तपास API खंडारे हे करत आहे।